नमस्कार माता भगिनींनो. तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जूनचा हप्ता केव्हा मिळणार आहे आणि ई केवायसी प्रक्रिया सुरू झाली का? तर याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. योजनेबाबतची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपला YouTube चॅनल मिळत राहील. तर बरीचशी चर्चा सध्या सुरू आहे की माझी लाडकी बहीण या योजनेचा जूनचा हप्ता जो आहे हा 30 तारखेला मिळण्याची शक्यता आहे. 30 जूनला तुम्हाला हा हप्ता मिळण्याची शक्यता आहे, असं बरेचसे तुम्ही ऐकलेलं असेल. पण बहिणांनो लक्षात ठेवा, जूनचा जो हप्ता हा ठरलेल्या तारखेतच तुम्हाला पाठवला जाणार आहे. म्हणजे 30 तारखेला हप्ता न येता जूनचा जो हप्ता आहे हा 10 ते 15 जुलैच्या दरम्यान तुम्हाला पाठवला जाणार आहे. नियमानुसार आता दरवेळेस 10 तारखेपर्यंत जी-आर जाहीर केला जाणार आहे आणि जी-आर जाहीर झाल्याबरोबर त्या 3 दिवसानंतर तुम्हाला हप्ता वितरणाला सुरुवात या ठिकाणी केल्या जाणार आहे. कोणी अफवावर विश्वास ठेवू नका. 30 जूनला तुम्हाला या ठिकाणी पैसे येणार नाही. पैसे तुम्हाला 10 ते 15 जुलैमध्येच येणार आहे. तसेच पुन्हा ई-केवायसी बाबत बरीचशी चर्चा सध्या सुरू आहे. तर महिलांनो, ई-केवायसी बाबतची अजूनपर्यंत कुठलीही अपडेट आलेली नाहीये. तर आताच पडताळणी पूर्ण झालेली आहे आणि पडताळणी पूर्ण झाल्यामुळे लगेच ही पुन्हा ई-केवायसी सुरू करणार नाहीये. तर ई-केवायसी प्रक्रिया सुरू होण्यासाठी आणखी तुम्हाला 2 महिने तरी वाट पाहावी लागणार आहे. जुलै-ऑगस्टच्या दरम्यान ही ई-केवायसी प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. कारण मागच्या वर्षी जो जी-आर जाहीर करण्यात आलेला होता, त्या जी-आरनुसार तारीख ही जून महिन्याचीच होती. पण 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. लगेचच ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू करावी. सध्या तरी सरकार याबाबतचा कुठल्याही प्रकारचा विचार करत नाहीये. ही ई-केवायसी प्रक्रिया ऑगस्ट महिन्यापर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. ई-केवायसी प्रक्रिया सुरू झाली की त्या व्हिडिओवर मी तुमच्यावर नक्की पोहोचेल. तेव्हा जून महिन्याचा जो हप्ता आहे हा तुम्हाला 10 ते 15 जुलै दरम्यान मिळणार आहे आणि ई-केवायसी प्रक्रिया सध्या तरी सुरू होण्याची शक्यता कमीच आहे. व्हिडिओ महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.